एक वर्षभर सोनं खरेदी करू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनानं देशभरात चर्चा रंगली आहे. ज्यांना मार्केटचा अंदाज आहे, जागतिक अर्थव्यवस्थेचा अभ्यास आहे, त्या सगळ्यांनी मोदींचं हे आवाहन सिरियसली घेतलं. विरोधात असलेल्या अनेकांनी मोदींना ट्रोलही केलं, पण सर्वसामान्य जनतेच्या मनात मात्र अजूनही हा प्रश्न कायम आहे की मोदी असं का म्हणाले. परकीय चलन वाचवण्यासाठी मोदींनी हे आवाहन केलंय अशी तोडकी मोडकी माहिती अनेकांपर्यंत पोहोचली. तरी प्रश्न उरतो तो हा की सोनं खरेदी केलं तर देशाचं परकीय चलन कसं खर्च होतं, डॉलरचा आणि सोन्याचा नेमका संबंध काय, आणि अखेर सोनं, रुपया आणि डॉलर हे एकमेकांशी कसे जोडले गेलेत, याचाच सविस्तर आढावा आपण अगदी सोप्या भाषेत आजच्या व्हिडिओमधून घेऊयात. नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती. भारतामध्ये सोनं म्हणजे फक्त दागिना, गुंतवणूक किंवा श्रीमंतीचं प्रतीक नाही, तर ते भावना, परंपरा आणि सुरक्षिततेशी जोडलं गेलं आहे. लग्न समारंभ, सण उत्सव किंवा बचतीचा पर्याय म्हणून भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणावरती सोनं खरेदी करतात. पण देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं पाहिलं तर सोन्याची ही वाढती मागणी भारतासाठी अनेक आर्थिक आव्हानं निर्माण करते. कारण भारत हा जगातला सगळ्यात मोठ्या सोन्याच्या ग्राहकांपैकी एक देश असला तरी आपल्या देशात सोन्याचं उत्पादन अत्यंत कमी होतं. त्यामुळे भारताला लागणारं जवळपास 90 ते 95% सोनं हे परदेशातून आयात करावं लागतं. मुख्यतः दुबई, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेतल्या काही देशांमधून हे भारतात येतं. पण आता तुम्हाला प्रश्न पडेल की सोनं खरेदी केल्यावर देशाचं परकीय चलन म्हणजे डॉलर कसे खर्च होतात. आंतरराष्ट्रीय बाजारात बहुतांश व्यवहार अमेरिकन डॉलरमध्येच होतात. म्हणजे भारताला परदेशातून सोनं विकत घ्यायचं असेल तर त्या बदल्यात भारतीय रुपया चालत नाही. भारताला डॉलरमध्येच पैसे द्यावे लागतात. उदाहरणार्थ, समजा भारताने एका महिन्यात 10 अब्ज डॉलरचं सोनं आयात केलं तर देशाच्या फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह म्हणजेच परकीय चलन साठ्यातून 10 अब्ज डॉलर्स बाहेर जातात. आणि हा परकीय चलन साठा जो आहे तो देशासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण भारताला फक्त सोनं नाही तर पेट्रोल, डिझेल, गॅस, इलेक्ट्रॉनिक्स, औषधांसाठी लागणारा जो कच्चा माल आहे किंवा संरक्षण साहित्य आहे, अशा अनेक अत्यावश्यक वस्तूसुद्धा परदेशातून आयात कराव्या लागतात. या सर्व व्यवहारांसाठी डॉलरची गरज असते. त्यामुळे जर मोठ्या प्रमाणावर डॉलर सोन्याच्याच आयातीत खर्च झाले तर इतर गरजांसाठी उपलब्ध डॉलर कमी पडू शकतात. त्यामुळे सरकार आणि रिझर्व्ह बँक सोन्याच्या आयातीवरती विशेष लक्ष ठेवतात. याच ठिकाणी डॉलर आणि सोन्याचा संबंध देखील समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. जगभरात सोन्याची जी किंमत आहे अमेरिकन डॉलरमध्ये ठरवली जाते. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं प्रति औस किती डॉलर या दराने विकलं जातं. त्यामुळे डॉलरची ताकद वाढली किंवा कमी झाली तर त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर होतो. जनरली डॉलर आणि सोनं यांच्यात इन्व्हर्स रिलेशनशिप म्हणजे व्यस्त संबंध मानला जातो. जेव्हा अमेरिकन अर्थव्यवस्था मजबूत असते, व्याजदर वाढतात किंवा गुंतवणूकदारांना डॉलर जास्त सुरक्षित वाटतो, तेव्हा डॉलर मजबूत होतो. डॉलर मजबूत झाला की इतर देशांसाठी सोनं खरेदी करणं महाग होतं, कारण त्यांना जास्त पैसे देऊन डॉलर विकत घ्यावे लागतात. त्यामुळे जागतिक बाजारात सोन्याची मागणी कमी होऊ शकते आणि सोन्याचे भाव घसरू शकतात. पण परिस्थिती उलट झाली म्हणजे अमेरिकेत आर्थिक मंदीची भीती निर्माण झाली, महागाई वाढली किंवा डॉलरवरचा विश्वास कमी झाला तर गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात. त्यामुळे सोन्याची मागणी वाढते आणि त्याचे भावही वाढतात. आता भारतासाठी मात्र हे गणित आणखी गुंतागुंतीचं आहे. कारण भारतात सोन्याची किंमत फक्त आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून नसते, तर डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत किती आहे यावरही ती अवलंबून आहे. यालाच सोनं, रुपया आणि डॉलर यांचा त्रिकोण असं म्हटलं जातं. म्हणजे समजा आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर बदललेला नाही, म्हणजे कालही सोनं $2000 प्रति औस होतं आणि आजही तेवढंच आहे. पण जर या काळात डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाला तर भारतात सोनं आपोआप महाग होतं. उदाहरणार्थ, आधी $1 मिळवण्यासाठी ₹75 द्यावे लागायचे, नंतर याच $1साठी ₹85 मोजावे लागले. तर तेच सोनं आयात करण्यासाठी भारताला आधीपेक्षा जास्त रुपये खर्च करावे लागतात. म्हणजे जागतिक बाजारात सोन्याचा दर स्थिर असला तरी भारतात सोनं महाग होऊ शकतं. यालाच दुहेरी फटका असं म्हटलं जातं. याशिवाय मोठ्या प्रमाणावरती सोनं आयात झालं की देशाचा ट्रेड डेफिसिट म्हणजे व्यापार तूट वाढते. व्यापार तूट म्हणजे देशाची आयात ही निर्यातीपेक्षा जास्त असणं. भारत मोठ्या प्रमाणावर सोनं आयात करतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती डॉलर हे परदेशात जातात. त्यामुळे डॉलरची मागणी वाढते आणि रुपयावरती दबाव येतो.
परिणामी रुपयाची किंमत आणखी घसरू शकते. रुपया कमजोर झाला की त्याचा परिणाम फक्त सोन्यावरती होत नाही, तर पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रॉनिक्स, औषधं अशा अनेक आयात होणाऱ्या वस्तूंवरही होतो. कारण या सगळ्या वस्तू आयात करण्यासाठीही मी मगाशी म्हटलं तसं आपल्याला डॉलरमध्येच पेमेंट करावं लागतं. त्यामुळे आयात महाग होते आणि देशात महागाई वाढण्याची शक्यता निर्माण होते. म्हणूनच सरकार वेळोवेळी लोकांना अनावश्यक सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन करतं. कारण मोठ्या प्रमाणावरती सोनं खरेदी झाली की देशाच्या डॉलर साठ्यावरती ताण येतो, रुपया कमजोर होतो आणि मग अर्थव्यवस्थेवरही दबाव वाढतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगते की अर्थतज्ञ सोन्यातल्या गुंतवणुकीला डेड इन्व्हेस्टमेंट असंही म्हणतात. कारण लोक सोनं खरेदी करून ते लॉकरमध्ये ठेवतात. त्यामुळे तो पैसा उद्योग, व्यवसाय किंवा उत्पादन क्षेत्रात वापरला जात नाही. पण तोच पैसा बँकांमध्ये किंवा उद्योगांमध्ये गुंतवला तर रोजगार निर्माण होऊ शकतो आणि अर्थव्यवस्थेला गती मिळू शकते. यामुळेच सरकार लोकांना गोल्ड बॉन्ड्स, डिजिटल गोल्ड किंवा गोल्ड ETF सारख्या पर्यायांकडे वळण्याचं आवाहन करतं. कारण अशा पर्यायांमध्ये प्रत्यक्ष मोठ्या प्रमाणावर सोनं आयात करण्याची गरज कमी पडते आणि डॉलरचाही कमी खर्च होतो. त्यामुळे सोनं, डॉलर आणि रुपया यांचं नातं हे फक्त गुंतवणूक किंवा दागिन्यांपुरतं मर्यादित राहत नाही, तर ते थेट देशाच्या आर्थिक स्थैर्याशी जोडलेलं असतं. बाकी तुम्हाला या सगळ्या घडामोडींबद्दल आणि सोन्यात गुंतवणूक करण्याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा लगावबत्ती.